नमस्कार, रुपाली कांबळी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। आज आपण बिस्किट बनवत आहे। त्यासाठी साहित्य घेत आहे। इथे मी 1 कप रवा घेत आहे। त्याच कपने पूर्ण साहित्य घ्यायचं। 1 कप रवा घेतलेला, त्याचप्रमाणे पुन्हा मी 1 कप रवा घेत आहे, म्हणजे 2 कप रवा घेतलेला आहे। बारीक किंवा जाड कोणता पण रवा चालणार, कारण आपण मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे। 2 कप रवा घेतलेला, आता मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे। मिक्सरमध्ये रवा फिरवून घेतलेला आहे। त्याच कपने अर्धा कप गव्हाचं पीठ घेत आहे। त्यामध्ये टाकूया खोबरकीस। खोबरकीसचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि इथे थोडंच मीठ टाकलेलं आणि ज्या कपने रवा घेतलेला त्याच कपने अर्धा कप मिल्क पावडर आणि विलायची टाकलेली आहे। इथे मी थोडंच बदाम आणि काजूचं पावडर बनवून घेतलेलं होतं, ते मी टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया। यामध्ये टाकूया तूप। तूप या प्रमाणात टाकायचं आहे की आपण लाडू बनवणार तर लाडू बनणार आणि सहज हाताने मोकळा होणार। मी दाखविणार आहे तुम्हाला। आता आपण मिक्स करून घेऊया। बघा, लाडू बनलेला आहे आणि सहज तुटत पण आहे। या प्रमाणात तूप घ्यायचं। आता आपण आज साखर पण नाही वापरणार आहे आणि मैदा पण नाही। आज आपण गव्हाचं पीठ आणि रवापासनं आणि गूळ यापासनं बिस्किट बनवत आहे। पीठ छान मिक्स करून घेतलेला। आता आपण इथे गूळ घेऊया। ज्या कपने रवा घेतलेला त्याच कपने छान मी किसून घेतलेला आहे। गूळ घेतलेला आहे पाऊण कप आणि त्याच कपने कोमट पाणी घ्यायचं, अर्धा कप पाणी घ्यायचं। यामध्ये टाकून देऊया। पूर्ण गूळ मिक्स करून घ्यायचा पाण्यामध्ये। पूर्ण गूळ मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण जे पीठ मिक्स करून घेतलेलं होतं त्यामध्ये आता आपण चाळणी घेऊया आणि गाळून थोडे थोडे प्रमाणात पाणी टाकायचे, जेणेकरून पीठ पूर्ण आपण पीठ मळत असतो गव्हाचं त्याप्रमाणे मळायला पाहिजे। खूप घट्ट पण नाही ठेवायचं, खूप पातळ पण नाही। आपल्याला गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे पीठ मळायचं आहे। आपण रवा घेतलेला आहे तर रवा फार व्हायला पाहिजे, तर मी 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून देत आहे। पीठ मळलेलं 5 मिनिट बाजूला ठेवून दिलेला। बघा, 5 मिनिटानंतर छान असं रवा फार झालेला आहे। 5 मिनिटानंतर आता आपण बिस्किट बनवूया। इथे मी लाटणं घेतलेलं आहे आणि कोरपाट घेतलेला आहे। आपण चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेऊया। तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो देऊ शकता। मी इथे छान छोटे छोटे बिस्किट बनवून घेत आहे, जेणेकरून मुलांना खायला छान वाटणार। या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा। वाटी, ग्लास किंवा या प्रकारे कोणतं पण साहित्याने आकार देऊन देऊया। छान असे बिस्किट बनलेले आहे। बघा, क्रॅक आलेले आहे। आपल्याला अशाच क्रॅक पाहिजे, जेणेकरून बिस्किट छान बनणार।
या प्रकारे मी पुन्हा पूर्ण बिस्किट बनवून घेत आहे. या प्रकारे छान पूर्ण बिस्किट बनवून घेतलेले आहे. हे बिस्किट आपण बनवून पण ठेवू शकतो, म्हणून मी जास्त प्रमाणात बनविलेले आहे. आता आपण कमी गॅसवर तेल गरम होण्याकरिता ठेवूया आणि कमी गॅसवरच तळायचं आहे. मी आधी एक बिस्किट टाकलेला आणि त्याला थोडे बबल्स आलेले, म्हणून मी पुन्हा कढईमध्ये येणार त्या प्रमाणात बिस्किट पुन्हा टाकून घेत आहे. आपण लगेच चम्मच लावायचा नाही, थोडे शिजू द्यायचा आणि नंतर चम्मच लावायचा. आणि आता पलटून घेऊया. आपल्याला गोल्डन कलर, ब्राऊन कलर येतपर्यंत पूर्ण बिस्किट तळून घ्यायचे आहे. छान असा गोल्डन कलर आलेला आहे. या प्रकारे मी पूर्ण बिस्किट तळून घेतलेले आहे. आपण हा आकार हाताने पण देऊ शकतो. छान असे कडक बनलेले आहे, क्रिस्पी बनलेले आहे, जेणेकरून मुलांना खूप आवडणार. आणि मैदा वापरला नाही आहे, त्यामुळे अधिकच छान. या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.